माहिती आहे का? आता आपण आपल्याला जर लंडनला जायचं असेल तर आपण फ्लाईटने जातो किंवा शिपने जातो, बरोबर? तर तुम्हाला हे माहिती नसेल की लंडनला जाण्यासाठी कोलकाता टू लंडनना बस सेवा होती. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. झालं असं 1950च्या शतकात ना कलकत्ताहून लंडनला जाण्यासाठी ना बस सेवा होती. हो, आणि ती बस से कुठून जायची? त्याचा काय वेळ स्टॉप होता? इंडिया, इराण, अफगाणिस्तान आणि असे तुर्की आणि असे आणि आणि युरोप कंट्री मिळून असं ती बस टूर फिरायची. आणि त्या बसचा पुन्हा 45 दिवसाचा प्रवास असायचा. हो, 45 दिवसाचा प्रवास असायचा. या सगळ्या कंट्रीतून देशातून जात जात ती लंडनला पोहोचायची 45 दिवसात. आणि त्या बसचं फक्त त्याचा किती किराया होतं माहिती? त्याचं किती हे होतं तिकीटचं? फक्त ₹145 पाउंड्स, बरोबर. आणि त्या ₹145 पाउंड्समध्ये जे प्रवासी होते त्यांना खाण्याची राहण्याची सोय सगळी असायची. हो, बरोबर ऐकतात तुम्ही. खाण्याची राहण्याची सोय सगळे 145 पाउंड्समध्ये सगळं असायचं. आणि ती फक्त एक बस नव्हती. त्या बसमध्ये जे प्रवासी होते ते प्रवासी जाता जाता कसं काबूलची जे गलिया होत्या, इराणचे जे मस्जिद होते, बेहरानचा जो बाजार होता, ह्याची सगळीची मजा घेत ते जात होते. खरं झालं कसं, 1970च्या शतकामध्ये इराण आणि अफगाणिस्तान आहे ना ह्यांचं म्हणजे ह्या दोन्ही देशांमध्ये थोडं क्लॅश झालं. त्यांच्यामध्ये वाद झाले, काही भांडणं झाले. त्याच्यामुळे ही बस सेवा कायमची बंद झाली आणि इतिहासात जमा झाली. हो, जर आता ही बस सेवा जर अजून असती तर आपण बाय बसने पण लंडनला गेलो असतो. खरं नाही, आता ही बस सेवा बंद झालेली आहे. आणि आता आपण फ्लाईट किंवा म्हणजे जे शिपवर असतात नेव्हीवाले ते शिपनी प्रवास करतात. हो, खरं 1950मध्ये कलकत्ता टू लंडन अशी बस सेवा होती. बघा, ही गोष्ट कोणाला माहिती होती का? नाही ना. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.